हातकणंगलेत अनैतिक व्यवहारावर मोठी कारवाई. हॉटेल लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यावर पोलिसांचा छापा. 72,000चा मुद्देमाल जप्त. 2 जणांवर गुन्हा. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत हॉटेल पार्किंग लॉजिंग येथे छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण 72,040 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अनैतिक व्यवहार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथील हॉटेल पार्किंग लॉजिंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात प्रवीण सूर्यकांत कोळी, वय वर्ष 35, राहणार बाजारपेठ, हातकणंगले, लॉजिंग मालक उज्ज्वला बाबासो कुंभार, वय वर्ष 39, राहणार शिरदवाड, तालुका शिरोळ, एजंट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाई दरम्यान पोलिसांच्या ताब्यातून व घटनास्थळावरून रोख रक्कम, 2 मोबाईल हँडसेट व सिम कार्ड, प्रवासी नोंद रजिस्टर तसेच दुचाकी मोपेड MH515232 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस तपासात आरोपींनी संगनमताने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर कृत्य केल्याचा संशय असून त्याद्वारे मिळालेल्या पैशावर उदरनिर्वाह करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी PCR मंजूर करण्यात आली असून ही कोठडी 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अधिक तपशीलवार चौकशी केली जात आहे. लोकहिरा न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सागर चौगुले. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तसेच www.lokhiranewz.com ला भेट द्या. धन्यवाद.